नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय AV9 एक्सप्रेस। सत्ता येत असते, सत्ता जात असते। देशात आज बीजेपीचं सरकार आहे, भूतकाळात काँग्रेसचं होतं। 5 वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असतात, सरकार येत असतात, सरकार पडत असतात, जात असतात। लोक आपल्या विवेकानुसार पक्षांना मत देतात, निवडून आणतात। जे लोक काम करतात, जे पक्ष विकासासाठी काम करतात, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात। आणि जे निव्वळ भ्रष्टाचार करतात, जातीवाद करतात किंवा आरोप प्रत्यारोप किंवा फक्त 7 पिढ्यांचं भरण पोषण करण्याकरता देशाला लुटतात। मग देशाची अस्मिता, राष्ट्रहित, राष्ट्रनीती, परराष्ट्र धोरण याच्याकडे सोयीस्कररित्या जे काही दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यावर पांघरून टाकलं जातं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आजकाल लोक मतदान करत असतात। आता निव्वळ घोषणाबाजी किंवा पोस्टरबाजी किंवा प्रचारातून काही वादे, मग लोकांना आमिष दाखवणे, या गोष्टीचा थोड्याफार प्रमाणामध्ये परिणाम होतोय। पण या आजच्या ज्या पिढीमध्ये जे काही लोक आहेत, हे अतिशय बुद्धिवान लोक आहेत। या सगळ्या गोष्टीचं लोक ॲनालिस्ट करतात। भविष्य कुठे आहे, सत्ताधारी पक्ष नेमका कुठला काम करतोय, यांच्या एजेंड्यावर कुठले प्रश्न असतात किंवा यांचा एजेंडा काय आहेत, यांच्या घोषणापत्रामध्ये काय काय असतं, यांच्या घोषणापत्रातून किती यांनी जे काही वादे घोषणापत्रामध्ये केलेले ते आतापर्यंत किती पूर्ण केलेत, की निव्वळ घोषणापत्रात काहीतरी चमकोगिरी करायची आणि सरकार आल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, मग वेगळाच अजेंडा राबवायचा। या सगळ्या गोष्टींची तुलना आता मतदार करतोय। त्यामुळं सरकार येतात जातात, हे जे मला म्हणायचंय, यापेक्षा देश हित महत्वाचे, राष्ट्रहित महत्वाचे। राजकारणी आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी, वैयक्तिक हितासाठी काही गोष्टी करत असतील, त्याला आता लोक बळी पडत नाही, असंच आपल्याला यातून म्हणायचंय। आता ही गोष्ट आपण का म्हणतोय, की आज देशामध्ये भाजपचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। 2004 ते 2014 पर्यंत सलग 10 वर्ष काँग्रेसचं, UPAचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोनिया गांधींचं नियंत्रण असलेलं मनमोहन सिंगांचं काँग्रेस सरकार आपण देशामध्ये बघितलं। 10 वर्ष सलग डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि यांच्या काळात 10 वर्षाच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचार झाले, ते आजपर्यंत आपण काँग्रेसचेच भ्रष्टाचार बघतोय। काँग्रेसच्याच नेत्यांना आपण अटक झाली बघतोय, त्यांच्याच पाठीमागे ED, CBI सगळ्या संस्था लागलेल्या दिसतात। काँग्रेसच्या आजही खासदारांच्या घरामध्ये कोट्यवधी रुपये सापडतात। आणि त्यानंतर जेव्हा आता 2014 पासून आजपर्यंत जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांनी काही त्यांच्या घोषणापत्रामध्ये मग राम मंदिराचा मुद्दा असेल, 370 हटवण्याच्या बाबतीत असेल, समान नागरी कायद्याच्या बाबतीत असेल, 3 तलाकच्या बाबतीत असेल किंवा लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत असेल,
किंवा महिला आरक्षण बिलाच्या बाबतीत असेल, असे असंख्य जे काही जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे 50 वर्षापासून त्यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, एकेकाळी त्यांचे 2 खासदार संसदेत होते, तेव्हापासून हे जे त्यांचे एजेंड्यावर आहे, घोषणापत्रात त्यांच्या ज्या काही प्रमुख ज्या काही त्यांनी संकल्प केलेले, हा संकल्पपत्र ते नेहमी सादर करत असत होते. मग त्यांची सत्ता येईल नाही येणार याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. पण ह्या ज्या प्रमुख त्यांचे जे संकल्प हे जाहीरनाम्यात कायम असायचे. आता जेव्हा 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार देशामध्ये आलं, मग लोकसभेत यांचं पूर्ण बहुमत आलं, एक हाती सत्ता भाजपची आली, एनडीएची तर संख्या जास्त झाली. पण राज्यसभेमध्ये यांच्याकडे बहुमत नव्हतं. त्यामुळं जवळजवळ 3-4 वर्ष बहुतांशी जे काही महत्त्वाचे मुद्दे, या मुद्द्यांना भारतीय जनता पार्टीने हात लावला नाही. जेव्हा यांच्याकडं आणि यांच्या मित्रपक्षांकडं किंवा काही अजून जे काही ज्यांचा एनडीएमध्ये काही समावेश नाही, पण ते काही मोदींचे फार काही विरोधक नाही, अशा पक्षांची काही मदत होईल अशा पद्धतीनं नरेंद्र मोदींनी जेव्हा काही घोषणापत्रातले जे काही मुद्दे ते हळूहळू आपल्या संसदेत मांडायला सुरुवात केली. त्यातले बरेचसे मुद्दे मग राम मंदिराचा असेल किंवा 370चा असेल, 3 तलाकचा असेल किंवा NRCA, CAA अशा प्रकारचे जे काही समजा महिला आरक्षणाचा बिल असेल, हे सगळे मुद्दे हळूहळू एक एक त्याची सोडवणूक करायला सुरुवात केली. पण आता आपण जे बघतोय की नरेंद्र मोदींचा विरोध, नरेंद्र मोदींचा द्वेष, नरेंद्र मोदींना खालच्या पातळीत बोललं जाते. विरोधक नेहमी नरेंद्र मोदींना पाण्यात बघतात. आणि ही जी परिस्थिती आपण पाहतोय, याच्या बाबतीत आपल्याला जे काही सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा नरेंद्र मोदींना मतदानातून हारू शकत नाही, तेव्हा विरोधक नेहमी त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पण्या करायला सुरुवात करतात. मग त्यांना शिव्या देणे, नीच म्हणणे किंवा त्यांच्या विकासावर न बोलण्यापेक्षा त्यांना कसं हरवता येईल याच्यासाठी मग एकजूट करायची, मग अनेक पक्षांची मोठ बांधायची. या सगळ्या गोष्टी आपण आता वर्तमानात बघतोय. मग त्याच्यासाठी पाकिस्तानात पण जाऊन काही सेटिंग करता आली ती करायची. तिथल्या पाकिस्तानांच्या काही NGOज असतील, काही जे काही प्रोपोगंडा फलवतात, अशा लोकांना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी गळ घातली, विनंती केली की नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी आम्हाला मदत करा. मग ते काय तुमचं काश्मीरचं वगैरे आम्ही काही प्रश्न सोडवता आले ते सोडू, किंवा अमेरिकेत बसलेल्या सोरोस सारख्या एका जे प्रोपोगंडा करणाऱ्या व्यक्तीशी सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी साठवलुट करून जे काही मोदींच्या विरोधात पसरवता येईल अशा पद्धतीने सुद्धा प्रयत्न आपण नेहमी बघतोय. अनेक जे काही करता येईल, मग मोदींनी कुठलंही चांगलं काम केलं, मग मोदींनी संसद बांधली नवीन, त्याच्यावर टीका, राम मंदिर इतका अस्त्याचा प्रश्न आहे ते होऊ नये याच्यासाठी काही संसदेमध्ये जे काही सिंगलची स्थापना केली त्याच्यावर त्याचा विरोध, 370 हटवलं. 370 हटवणं हे तर देशासाठी उलट चांगली गोष्ट आहे. 370 कोणाच्या फायद्याचं होतं? पाकिस्तानच्या फायद्याचं होतं. तरी पण काँग्रेसचा आणि त्या काँग्रेसच्या बगलबच्चांचा या सगळ्या गोष्टीला मोदींना विरोध, महिला आरक्षण बिलावर 50 वर्षात कधी चर्चा व्यवस्थित घडून आणली नाही,
एक हाती सरकार काँग्रेसचे होते, कधी पास झालं नाही. मोदींनी ते पास केलं, त्यालाही काँग्रेसनी जे काय अटी शर्ती घालूनच सगळ्या गोष्टीचा पाठिंबा दिला, पर्याय नसल्यावर दिला, अशी परिस्थिती. किंवा समान नागरिक कायद्याच्या बाबतीत नेहमी विरोध, लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत विरोध, परराष्ट्र धोरण कुठलं मोदींनी घेतलं त्याला विरोध. समजा इस्रायलला पाठिंबा दिला किंवा आतंकवादाला विरोध केला, हमासच्या आतंकवादाला विरोध केला, त्याही गोष्टीला काँग्रेसचा विरोध. किंवा रशियाचं किंवा युक्रेनचं जे काही युद्ध झालं त्यामध्ये जी तटस्थ भूमिका भारताने घेतली आणि बॅलन्सिव्ह भूमिका घेऊन भारताने जो काही रशियाकडून फायदा घेतला किंवा अमेरिकेशी पण संबंध मेंटेन केले, या गोष्टीला सुद्धा काँग्रेसने नेहमी विरोध केला. आणि ह्या मतांच्या या फक्त स्वार्थासाठी काँग्रेस नेहमी तुष्टीकरण करत असते. मग एक धर्म त्यांच्या दृष्टीनं मुसलमानांनी फक्त काँग्रेसला मतं द्यायची आणि बाकीच्या धर्मावर काय पद्धतीनं टीका करायची, घाणेरडी पद्धतीने टीका करायची, अशा पद्धतीचं जे काही धोरण किंवा जे काही मोदीला विरोध करायचा, बस मोदींना हरवायचं. लोकशाहीमध्ये पंतप्रधान मोदी आज पंतप्रधान आहेत, त्यांच्या नीतीवर तुम्ही टीका केली पाहिजे, ही लोकशाहीची सुंदरता असते. पण खालच्या पातळीत टीका करणं ते आपण समजू शकतो. पण जेव्हा तुम्ही मोदींना हरवण्यासाठी पाकिस्तान बरोबर सेटलमेंट करणार, चीनच्या राजदूतांना तुम्ही बेरात्री भेटणार, मग तुम्ही बदनामी देशाची करणार, चीन किती आपल्या आतमध्ये घुसलाय, या अशा पद्धतीचं आपण आपल्याच सैनिकांवर किंवा आपल्याच आर्म फोर्सेसवर नेहमी शंका उपस्थित करणार. भारताने काही समजा एअर स्ट्राईक केली असेल तर यांनी सांगायचं तिचं पुरावे द्या. काहींनी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगायचं तिथं फक्त कावळे मेलेत. ज्या आपल्याच सैनिकांवर आपण शंका उपस्थित करायची आणि राष्ट्राला बदनाम करायचं, देशाला बदनाम करायचं, देशाचा अपमान करायचा. ज्या गोष्टी मोदींनी देशासाठी राष्ट्रहितासाठी चांगल्या केल्या, या गोष्टी चांगल्या म्हणण्याची सुद्धा विरोधकांची पात्रता नाही आणि देशाचा विरोध हे करतात हे यांना कळलं सुद्धा नाही. मोदींचा विरोध करा, तो अधिकार आहे विरोधकांचा. मोदींच्या नीतीवर बोला, मोदींच्या राष्ट्रनीतीवर बोला किंवा मोदींच्या मंत्रिमंडळात कोणी भ्रष्टाचार करत असतील तर त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे. त्यांच्या कामकाजावर बोललं पाहिजे. मोदींनी ज्या काही घोषणा केल्या त्या जर पूर्ण होत नसतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही बोट दाखवलं पाहिजे, सुद्धा उघड केलं पाहिजे. पण जेव्हा मोदी राष्ट्रहिताचं, देशहिताचं आणि चांगलं काम करीत असेल तर त्यावेळेस तुम्ही कौतुक तर तुम्ही करू शकत नाही, पण विरोध होता कामा नये असं तरी घडायला पाहिजे होतं. ते न घडता मोदीचा विरोध करता करता हे विरोधक आणि काँग्रेस देशाचा विरोध करायला लागले. ही अतिशय मोठी चिंतेची गोष्ट आहे. आणि हेच त्यांचेच काँग्रेसचे नेते जे लखनौमधून राजनाथ सिंगांच्या समोर लढले होते, अर्थात त्यांचा पराभव झाला, हे अध्यात्मक गुरु आचार्य प्रमोद कृष्णन यांनी जे काँग्रेसच्या बाबतीत बोलले किंवा जे काही विरोधकांच्या बाबतीत जे बोलले ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ते आपण बघा. बीजेपी की सरकार को हटाना, लेकिन अफसोस की बात यह है कि नरेंद्र मोदी से विपक्ष इतनी नफरत करता है. मोदी से नफरत करते करते वो ये भूल गया है कि
कि वो भारत से नफरत करने लगा है। मोदी अगर नई संसद का निर्माण करें तो उसका विरोध, धर्म दंड स्थापित करें संसद में शेंगोल के रूप में, उसका विरोध, अगर किसी ट्रेन का नाम वंदे भारत रख दें उसका विरोध, नमो भारत रख दें उसका विरोध। मोदी की आलोचना करो, कौन रोकता है? प्रधानमंत्रियों की आलोचना हुई है और होती रहनी चाहिए। लोकतंत्र की खूबसूरती है कि प्रधानमंत्री के फैसलों की आलोचना होनी चाहिए, लेकिन प्रधानमंत्री से नफरत करना ठीक नहीं। नमो भारत का मतलब क्या है कि भारत को नमन, लेकिन नमो भारत का भी विरोध। तो मुझे लगता है कि मोदी से नफरत करता करता विपक्ष इतना कंफ्यूज हो गया है कि वो भारत की संस्कृति, भारत की सभ्यता, सनातन, सबसे नफरत करना शुरू कर दिया कि इंटरनेशनल इश्यूज पर भी हमारी राय अलग अलग है, हमें देश के साथ खड़ा होना चाहिए। जब इंदिरा गांधी जी ने फैसला लिया था पाकिस्तान के 2 टुकड़े करने का, तो घोर विरोधी थे अटल बिहारी वाजपेयी जी। उन्होंने इंदिरा गांधी का समर्थन किया था, दुर्गा कहा था। हम आपस में खूब लड़े, लेकिन जहां सवाल राष्ट्र का हो वहां हमें भारत के साथ खड़ा रहना चाहिए। मित्रांनो, जेव्हा हमास आतंकवादी आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष, हमासच्या आतंकवाद्यांनी जेव्हा इस्रायलवर अचानकपणे जे काही 5,000पेक्षा जास्त बॉम्ब टाकले, त्यातून संघर्ष निर्माण झाला, इस्रायलचे अनेक नागरिक मारले गेले, अनेक नागरिकांना त्यांनी बंदिस्त केलं आणि इस्रायलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इस्रायलने नंतर हमासवर जे काही स्ट्राईक सुरू केली, आजही ते युद्ध सुरू आहेत। पण यामधून आपल्याला जे काही सांगायचंय, राष्ट्रहित आणि देशहित, जेव्हा अशी गोष्ट इस्रायलमध्ये सुरू झाली तेव्हा इस्रायलचे जे काही नागरिक आहे, मग ते परदेशात राहतात, अनेक देशामध्ये आपल्या जॉबसाठी, आपल्या व्यवसायासाठी किंवा आपल्या पोट पाण्यासाठी जे काही बाहेर असलेले जे नागरिक आहे, हे सगळेचे सगळे लोक आपल्या देशामध्ये परतण्यास सुरुवात झाली। हे कशासाठी? फक्त आपला देश आज अडचणीत आहे, आपल्या देशाविरुद्ध कोणीतरी युद्ध पुकारले आणि या युद्धामध्ये आपल्या देशाला मदत करण्यासाठी आपण सुद्धा आपल्या देशामध्ये पाहिजे आणि मी या देशाचा नागरिक असल्यामुळे मी देशासाठी लढणार, मग त्याच्यामध्ये माझा मृत्यू जरी झाला तरी चालेल, या भावनेने बाहेर असलेले लोक सुद्धा आपल्या देशात येऊन सैनिकासारखे लढत आहे, ही गोष्ट आपल्याला सांगायची आहे। मग तिथं पण 2 पार्ट्या आहेत, 2 पक्ष आहेत, पण आपल्याला आतापर्यंत कसली अशी बातमी तुम्हाला बघायला मिळाली का की जे काही पंतप्रधान इस्रायलचे असतील त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील हमासच्या संदर्भात, या आतंकवाद्यांच्या संबंधात, मग त्याचा विरोध कोणी दुसऱ्या पार्टीने केलाय किंवा लोकांनी उठाव केलाय की ही गोष्ट चुकीची आहे, असं अजिबात आपल्याला पाहायला मिळालं नाही। सर्वच्या सर्व नागरिकांनी मग देशहितासाठी सर्व आपण एकत्र आहोत आणि आपण या हमासच्या आतंकवाद्याचा खात्मा होईपर्यंत थांबायचं नाही, हीच एक देशभावना मनात ठेवून सर्व देश एकत्र होऊन लढतोय। मग विचारधारा अलग असेल, मतभेद असतील, मनभेद असतील, पण देशासाठी बाकी एकत्र यायचं। मग तो कोणत्याही विचारधारेचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, हेच महत्त्वाचं आपल्याला सांगायचंय। तेव्हा काँग्रेस आणि काँग्रेसचे जे काही बगलबच्चे, काँग्रेसचे साथीदार, हे इंडिया आघाडीतील सगळे जे कोणी भाजप विरुद्ध या एनडीए विरोधात असतील, यांनी या अशा प्रकारच्या विरोधाला विरोध करून फक्त देशाचा विरोध
बाकी यांच्या डोक्यामध्ये मोदींना पाडण्यासाठी देशविरोध सुद्धा सुरू केलाय, ही गोष्ट सुद्धा लोक आज बघत असतात. हीच गोष्ट आपल्याला यातून सांगायची होती. बाकी सत्ता येत जाईल, सत्ता कोणाची राहील कोणाची नाही राहणार हे आपण तर काही सांगू शकत नाही. उद्या पंतप्रधान मोदी राहतील की पंतप्रधान उद्या शरद पवार होतील की राहुल गांधी होतील की ममता बॅनर्जी होतील की नितीश कुमार होतील की अजून कुणी लालू प्रसाद यादव होईल, हा तर लोकशाहीचा प्रश्न आहे. पण लोकांनी पण यावर नक्कीच प्रकाश टाकला पाहिजे. यासाठीच आपण या अशा पद्धतीचे व्हिडिओ लोकांना दाखवत असतो. यातून जे काही लोकांना संदेश घ्यायचा आहे तो लोक घेतील. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.